नमस्कार मित्रांनो, मागे गिरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो लास्ट टाइम तुम्ही बघितली आपलं बदलापूरमध्ये जो मागे गणपती आहे, बदलापूरचा राजा. सो त्याचं आगमन झालं आहे. मागे गणपती 13 तारखेला आगमन झालं आहे. सो आज आहे 15 तारीख आणि तिथे जत्रा भरते. 10 दिवस कंटिन्यू 10 दिवस जत्रा असते आणि बदलापूरमध्ये सगळ्यात मोठी जत्रा बघितलं ना तर मागे गणपतीला असते. आपण आगमनाच्या टायमात दर्शन घेतलं, पण परत तिथे डेकोरेशन कसं काय केलं आहे त्याचं आपण अजून व्हिडिओ नाही बनवली. सो आज आम्हाला टाईम भेटला आहे. परत आम्ही मागे गणपतीच्या दिवशीच फर्स्ट डे जाणार होतो, पण आपले काही नातेवाईक आहेत त्यांच्या घरी पण गणपती होता, तर त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो आणि तो व्हिडिओ नाही बनवला कारण आम्हाला इथून निघायलाच 8 वाजले होते. तो व्हिडिओ बनवायला नाही जमला आणि ट्रॅफिक ऑन द वे म्हणजे फुल बोलतात ना, खूप हॅक्टिक झालं होतं. त्याने नंतर रात्री आम्ही 12:30ला परत घरी आलो. नेक्स्ट डे जाणार व्हॅलेंटाईन डे होता. सो सेलिब्रेशन तो बनता आहे, तर त्याच्यामुळे तिकीट ते पण नाही. सो आज 15 तारीख आहे. सो आज आम्ही प्लॅन केला आज जाऊया, मस्त तुम्हाला पूर्ण जत्रेचा व्हिडिओ दाखवेल. जत्रेमध्ये खेळणी बिळणी असेल ते थोडंफार असेल, जास्ती काय नाही. प्रेरणाने काय शॉपिंग केलं कारण का आज आपल्यासोबत प्रेरणा पण आहे, तिने काही शॉपिंग केलं तर काही बघायला भेटेल. आणि तर मी तर दाखवेल आपल्या मार्केटमध्ये आपल्या जत्रेमध्ये काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्यानंतर अजून एक माझ्या डोक्यात एक रील आली, ती पण नंतर बनवणार आहे, तर ती पण तुम्हाला दाखवेल. चला आता रेडी होतो. 8:30 वाजलेत. निघतो आता आम्ही. परत येऊन बघू जत्रेत काय भेटलं तर, नाही तर घरी येऊन आपलं सलाड. सो सलाड चालू केलं आजकाल आपण खायला वेट कमी करण्यासाठी. चलो भेटू आता डायरेक्ट. गाडी वाढली कमी झाली तरी आधीपेक्षा कमी झाली. तू मेजर करून ठेवा की चालू केल्यापासून तुला किती कमी आहे काय आहे. मी वेट मेजर करतोय सध्या तरी. त्याच्यासाठी वेट मशीन प्रेरणाला आपण गिफ्ट केली होती. ती आपण फायदा घेतोय त्याचा. माझ्या बर्थडे साठी घेतली आहे, माझ्या बर्थडेच्या गिफ्टच्या नावाने. आणि रोज वेट त्याच्यावर कोण करतं? आमचे यूज केली पाहिजे ना. सो दुसऱ्यांना गिफ्ट असं द्या जे आपल्यासाठी यूज होईल. हे शर्विलचा काका शर्विलकडनं खूप छान प्रकारे शिकलेला आहे. शर्विलचा आमचा सीन असा होता की शर्विल कोणाचा पण आमच्या घरी बर्थडे असू दे, शर्विल दादा वहिनी वगैरे त्याच्यासाठी आमच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन यायचे. म्हणजे तो गिफ्ट करणार. किरणला बर्थडेला त्यांनी रिक्षा दिली होती आणि ती रिक्षा त्यांनी काकाला गिफ्ट केली की काकाचा बर्थडे आहे, फोटो काढला, गिफ्ट केली त्याला. आणि नंतर थोड्या वेळाने काका मी तुझी रिक्षा शेअर करू का आता? आणि जो शेअरिंग करायला लागला म्हणजे तोच खेळायला लागला त्याच्या रिक्षाने. एक चांगली गोष्ट आहे ना. सो शर्विलचा काका शर्विलकडनं खूप छान प्रकारे शिकला आहे. त्यांनी मला वेइंग मशीन गिफ्ट केली बर्थडेला आणि स्वतःच त्याच्यामध्ये जे त्याला हवं होतं तेच त्याने घेतलं. शेअरिंग इज केअरिंग ब्रो. चला निघू आता. चला भेटू जत्रेत. तो फायनली आपण गणपती बशी आला. माझ्यासोबत आहे प्रेरणा छोटीशी. आता आपण दर्शनाच्या लाईनीला उभं राहिलं. आधी येताना आपण जत्रेतनं आलो, पण ते सगळं काय दाखवलं नाही कारण आता आपण तिकडेच जाणार आहे जत्रेमध्ये. तो आधी आपण बोलू दर्शन घेऊया बाप्पाचं आणि मग पुढे. आधी बघत होतो काय सेटिंग होते का, पण ओळखीचा दिसला नाही, मग मला लाईनीचाच बरं आहे. आता लाईन दाखवतो आणि मग बाप्पा. एवढीशी लाईन आहे, जास्ती काय मोठी लाईन नाही. आज 3रा दिवस आहे. सो काही लोक आधी गेले असतील. सॅटर्डे संडेला खूप गर्दी असेल. हे सगळं जे आहे हे सगळं जे आधी ND स्टुडिओचे जे नितीन सर होते ते आधी सगळं बनवायचे. आता या टायमाला माहिती नाही कोणी बनवलं आहे, पण नितीन सर आधी बनवायचे हे सगळं. तिथे पण फ्री ऑफ कॉस्ट ते हे बनवायचे. स्टेशनच्या बाजूलाच आहे बदलापूर स्टेशन. इकडून सगळं दुकानं शॉप्स जे आहे ते चालू होतात. तर हे असं डेकोरेशन केलं आहे. हे ह्या टायमाला अष्टविनायक डेकोरेटर म्हणून आहे, भास्कर मस्कर म्हणून. तर असं काही डेकोरेशन मी तुम्हाला नंतर परत खालतून पण दाखवेल एकदा. आता आपण आतमध्ये जाऊया. नंतर बाप्पा इथे, बाप्पांचं दर्शन नंतर करूया.
चला ताई दादा या सिंगल आता दर्शन झालं आमचं. आता आपण जत्रेचं चालू करू. त्याच्यामध्ये मी नाही दिसणार मला आता प्रेरणा दाखवतो कारण आपण तर काही शॉपिंग नाही करणार. तो प्रेरणा शॉपिंग करेल. स्टेशनच्या बाजूलाच आहे तर नक्की या. 10 दिवस आहे. सॅटर्डे संडे खूप गर्दी असणार. आता एवढी नाही आहे कम्पॅरेटिव्हली. सॅटर्डे संडे खूप असणार. काय घ्यायचं की नाही बघायचं आधी नंतर घेणार आहे. हो कारण खूप ठिकाणी असं असतं की इथे कमी मिळतं आणि मग पुढे आपल्याला आणखी स्वस्त मिळतं. इथे कमी मिळतं आणि पुढे आणखीन स्वस्त मिळतं. काय इथे जास्ती असतं. नाही बघायचं म्हणजे आधी सगळीकडे भाव काढायचा आणि नंतर घ्यायचं. पण काय घ्यायचं का असं आहे का डोक्यामध्ये. तू लास्ट टाइम पण घेतलं होतं ना. केस असून पण नकली केस लागतात. शोधायची मोहीम चालू आहे सध्या. शोध मोहीम. खूप इम्पॉर्टंट घ्या साडी पिन घ्या 10 रुपयाला वस्तू घ्या 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. एअरबड घ्या क्लेचर घ्या क्लिप घ्या काटा क्लिप घ्या साडी पिन घ्या 10 रुपयाला कुठलीही वस्तू घ्या 10 रुपये 10 रुपये. कशाला फुकटचा हॉर्न वाजवतो काय माहिती. चला शोध मोहीम. हे घ्यायचंय का. ठीक आहे नंतर बघू. एक एक लाईन बघत जाऊया कारण का मग असे दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊन जातं. पाहिलं तर येताना एक परत बघू. हां मग नंतर दुसरी एक बघू. शॉपिंग तर तुलाच करायची. लोणचं बिनचं काही. लोणचं कोणचं. कोण नाही कोणाचं आणि डाळ भात लोणचं. तू डाईटवर आहे. कोण बघितलं का असं. माझा नवरा गाजर खातो. मस्करी उडवते माझी तू. सिर्फ 150 रुपये. नको नको. अरे हे सिल्वरवाला तुला घ्यायचं होतं ना त्याच्यावर बघून ये ना. हां ते खूप छान अशी वरती लाइटिंग केली आहे. तर लांबून अशी खूप भारी वाटते.
आजच तिचं ते तुटलं आहे, काय माहिती कोणाची नजर लागली. सो आता परत नवीन. पण चांगलं असतं, म्हणजे मी बिलीव्ह करते की डाव्या पायात घातलं चांगलं असतं नजर लागतं. तुम्ही पण घालता तर कमेंट करून सांगा. एक ही रेट लगा दिया था ना कस्टमर बोल 200 दीजिए. हे घेते, हे घेते. काय करते? क्या 30 रुपया. कधी झालंय वाजलं कधी झाला घरी शोधू होती गेला. मग कुठे घ्यायचं आहे? मग ते बोललं मग बाहेर तिकडे आहे गाडी आपली. जायचं मग मस्त वाटतं. प्लेट बड़ा कर दिया, बहुत बड़ा प्लेट. सुषमा होता ना ते. लेने का पेंसिल है. कन्फ्यूज होते मला हर माल 60 में.
फक्त 60 में ओनली 60 में खाली 60 100 रुपये डिस्काउंटवाला एक कुशन 100 रुपये या 100 रुपये 100 रुपये 100 रुपये या 100 रुपयाला सेल लागला इकडे या सेलकडे या 100 रुपये 100 रुपये घ्यायचं का तुला? फायनली आम्ही जत्रेमध्ये मजा करून आलो आहे. तिथेच खाल्लं पिल्लं, काय बोलतात, पिझ्झा घेतलेला, त्याच्यानंतर अजून सँडविच घेतला आणि फायनली घरी आलो आहे. तर 11 वाजलेत. सो आता फटाफट मी एडिटिंगला बसतो. एडिटिंग करून उद्या तुम्हाला व्हिडिओ लाईक भेटेल. सो इथेच मी ब्लॉग एंड करतो. जाम दमलो आहे. तरी आम्ही पूर्ण नाही फिरलो, अर्धा फिरलो आणि निघून आलो. आणि उद्या परत प्रेरणाला ऑफिसला जायचं आहे आणि आपल्याला पण कामावर जायचं आहे. सो त्याच्यासाठी आणि आम्ही लेट पण गेलो होतो. त्यामुळे तरी गर्दी आता सध्या खूप कमी आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती, म्हणजे संपवायच्या आधी. ही गोष्ट नेहमी तुम्ही जर लहान बाळ घेऊन जात असेल, आपला 1 वर्षाचा असेल किंवा ते छोटं, तर त्यातला आपण मनगट्ट्या घेतो, छोट्या अशा गोल्डच्या घेतो मनगट्ट्या. सो ते तुम्ही जर बाळाला घालत असेल आणि जर त्याच्यामध्ये सोन्याचे असतील ते मनी, तर प्लीज एक काळजी घ्या. मी वहिनी आणि शर्विल लहान होता तेव्हा, 1-1.5 वर्षाचा असेल तेव्हा आम्ही एकदा जत्रेत गेलो होतो आणि तेव्हा त्याच्या हातातनं ते काढून घेतलेलं. त्याला मी हातावर घेतलेलं आणि तो माझ्या खांद्यावर डोकं टेकवलेलं. एक हात त्याचा मागे होता, एक पुढे होता. सो जो मागच्या हातातलं नाही, त्याचं काढून घेतलेलं, ते सोन्याचं होतं. सो प्लीज ही काळजी नक्की घ्या तुम्ही. लहान मुलं काय बोलत नाही, रडत नाही. ते कट केलं, काय केलं माहिती नाही, आम्हाला काही समजलं नाही. घरी आलो आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला समजलं. सो ही नक्की तुम्ही पण काळजी घ्या. आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं मी. आणि इथेच माझा ब्लॉग एंड करतो. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. काय असेल, कुठे असेल, काय नक्की माहिती नाही. आणि लेट्स सी. चलो देन, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. चलो बाय.